एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री का करण्यात आलं होतं याचं उत्तर दिलं। मित्र हो, नमस्कार। उपमुख्यमंत्री म्हणजे आजचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केलं। यावेळी भाजपच्या सर्वाधिक जागा होत्या, त्यामुळे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होणार असा सर्वांचा अंदाज होता। पण खुद्द फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे यापुढे राज्याचे नेतृत्व करणार असा दिल्लीवरून जेव्हा आदेश आला तेव्हा घोषणा केली होती। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद का सोडलं असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जात होता। या सगळ्या अनपेक्षित घटनांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेलं होतं। शिवाय भाजपच्या अनेक नेत्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं रुचलेलं नव्हतं, पटलेलं नव्हतं। काहींनी तर तसं बोलूनही दाखवलं होतं। कोणी तर म्हणालं होतं आम्ही काळजावर दगड ठेवलाय। मग नक्की हे कशामुळे घडलं याचं नेमकं उत्तर आजपर्यंत तरी मिळालेलं नव्हतं। बराच काळ राज्यामध्ये उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या, परंतु खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच आता भाजप स्थापना दिनानिमित्त ऑनलाईन आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री का करण्यात आलं होतं याचं उत्तर दिलं। महाराष्ट्रात पहिल्यांदा 1995ला युतीमध्ये राज्यात आपण सरकारमध्ये आलो, त्यानंतर 15 वर्ष संघर्ष केला आणि 2014 साली पुन्हा सरकारमध्ये आलो। 5 वर्ष राज्यात आपण उत्तम काम केलं, त्यानंतर लोकांनी पुन्हा निवडून दिलं। पण उद्धव सेनेनं गद्दारी केल्यामुळं आपलं सरकार गेलं। 2.5 वर्षांनी पुन्हा सरकार आलं। अधिक जागा असतानाही ज्यांनी आपल्यासाठी आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा त्याग केला, त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे दिली। पण मग त्या काळी देवेंद्र फडणवीस यांचं जे काही नाराजी नाट्य समोर आलं होतं ते कशासाठी, ते काय होतं या प्रश्नाचं नेमकं उत्तर अजून तरी मिळालेलं नाही। मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला फोडून तोडून एकनाथ शिंदे हे हिंदुत्व कसं टिकवणार आहेत? हिंदुत्वाचा विषय फक्त सांगण्यापुरता असून केवळ सत्तेसाठी ते राजकारण करण्यात आलं होतं असं उद्धव ठाकरे सेनेतून वारंवार सांगितलं गेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या या माहितीवर मित्रांनो तुमचा विश्वास आहे का जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं, अर्थातच ही अपेक्षा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।